मंडळी, आजच्या काळात प्रत्येकजण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करतोय. वाढती महागाई, बदलती जीवनशैली आणि वाढत्या गरजा यामुळं फक्त नोकरीवर अवलंबून राहणं अनेकांसाठी कठीण होत चाललंय. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार अनेकांच्या मनात येतो. पण व्यवसाय सुरू करायचं म्हटलं की सर्वात मोठा प्रश्न पडतो, तो म्हणजे नेमकं कुठला व्यवसाय करायचा. कुठला व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येईल, कुठला व्यवसाय नफा मिळवून देईल आणि असा कोणता व्यवसाय आहे जो ग्रामीण तसेच शहरी भागात सहज चालू शकतो. बघायला गेलं तर आजच्या बदलत्या काळात अनेक नवीन व्यवसायांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की शेतीसोबत कोणते व्यवसाय केल्यावर उत्पन्न वाढू शकतं? डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटच्या मदतीनं कोणते व्यवसाय करता येतात? ऑनलाईन व्यापारातून कमाई कशी करता येते आणि पारंपरिक कौशल्यांचा वापर करून व्यवसाय कसा उभा करता येतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि देशातला मोठा लोकसंख्या वर्ग शेतीवर अवलंबून आहे. पण आजच्या परिस्थितीत फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून राहिलं तर तिथून पुरेसं उत्पन्न मिळतही नाही. हवामानातील बदल, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातली अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतीसोबत पूरक व्यवसाय सुरू करणं हे काळाची गरज बनली आहे. आणि म्हणूनच जाणून घेऊयात कोणते व्यवसाय करणं फायदेशीर ठरेल. तर बघा, दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसायांपैकी सर्वात विश्वासार्ह व्यवसाय मानला जातो. भारतात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी कायम असते. तर दुधापासून तयार होणारं तूप, लोणी, पनीर, ताक आणि दही यांना बाजारात मोठी मागणी आहे. दुग्ध व्यवसाय सुरू करताना चांगल्या गायी किंवा म्हशी निवडणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर जनावरांना पौष्टिक आहार, स्वच्छ वातावरण आणि वेळोवेळी वैद्यकीय उपचार मिळणं आवश्यक असतं. तसंच राज्य सरकार आणि केंद्रीय सरकार पशुपालनासाठी विविध योजना आणि अनुदान उपलब्ध करून देतात. त्यामुळे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन केल्यानं दुग्ध व्यवसायातून स्थिर आणि नेहमी उत्पन्न मिळू शकतं. याचबरोबर शेळीपालन हा ग्रामीण भागात लोकप्रिय आणि कमी गुंतवणुकीत सुरू होणारा व्यवसाय आहे. आज बोकडाच्या मटणाला खूप मागणी आहे आणि त्याचबरोबर शेळीचं दूध देखील उपयोगी ठरतं. शेळ्या इतर जनावरांच्या तुलनेत कमी जागेत आणि कमी खर्चात सांभाळता येतात. स्थानिक हवामानाला अनुरूप शेळ्यांची निवड केल्यानं उत्पादन अधिक चांगलं मिळतं. शेळ्यांना योग्य आहार, लसीकरण आणि स्वच्छ निवारा दिल्यानं त्यांची वाढ आणि उत्पादन क्षमता वाढते. तसंच शेळीपालन व्यवसाय महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठीही चांगला पर्याय ठरतो. आता पुढचा व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन. हा सुद्धा एक फायदेशीर व्यवसाय आहे. अंडी आणि चिकनला भारतात वर्षभर मागणी असते. हा व्यवसाय कमी जागेत सुरू करता येतो आणि तुलनेत कमी कालावधीत उत्पन्न मिळवून देतो. पण कुक्कुटपालन करताना स्वच्छता, तापमान नियंत्रण आणि योग्य खाद्य व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. आणि योग्य नियोजन केल्यानं हा व्यवसाय देखील भरपूर फायदा मिळवू शकतो. आता अनेक शेतकरी शेतीसोबत कुक्कुटपालन करून अतिरिक्त उत्पन्नही मिळवतात. या सगळ्या व्यवसायांबरोबरच मशरूम शेती हा एक आधुनिक व्यवसाय आहे. मशरूम पौष्टिक असल्यामुळे शहरांमध्ये त्याची मागणी वाढतीये. मशरूम शेतीसाठी फार मोठी जमीन लागत नाही. नियंत्रित वातावरणात आणि योग्य प्रशिक्षण घेतल्यानं घरातूनही हा व्यवसाय करता येतो. कमी कालावधीत उत्पादन मिळत असल्यामुळे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे हा व्यवसाय सुद्धा खूप नफा मिळवून देतो. तसंच रेशीम शेती हा एक पारंपरिक पण नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. रेशीम उत्पादनासाठी रेशीम किड्यांचे पालन केलं जातं. या व्यवसायासाठी तुतीची झाडं लावावी लागतात. तसंच रेशीम उद्योगाला देशात आणि परदेशात मोठी मागणी आहे. पण या व्यवसायाचं योग्य प्रशिक्षण आणि व्यवस्थापन केल्यानं रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी चांगला उत्पन्नाचा स्रोत बनू शकते. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुम्हीही करू शकता. याचबरोबर मधमाशी पालन हा पर्यावरणपूरक आणि फायदेशीर व्यवसाय आहे. मध आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे त्याला बाजारात मोठी मागणी आहे आणि मधमाशी पालनामुळे मध आणि मेण तयार होतं. कमी जागेत आणि कमी खर्चात सुरू होणारा हा व्यवसाय ग्रामीण भागात लोकप्रिय होतोय आणि खूप फायद्याचाही आहे. आता बघा मंडळी, हे आहेत नफा मिळवून देणारे 5 शेतीपूरक व्यवसाय. शेतीपूरक व्यवसायांबरोबरच खाद्यपदार्थ उद्योग हे घरातून सुरू करता येणारे आणि महिलांसाठी विशेष फायदेशीर व्यवसाय मानले जातात. त्यामुळे भारतीय खाद्यपदार्थांना देशभरात आणि परदेशात मोठी मागणी आहे. घरगुती पद्धतीनं तयार केलेले पदार्थ ग्राहकांना जास्त आवडतात. म्हणूनच लोणचं आणि पापड उद्योग हा पारंपरिक व्यवसाय आजही मोठ्या प्रमाणात चालतो. भारतीय जेवणात लोणचं आणि पापड यांना विशेष स्थान आहे.
घरगुती पद्धतीनं तयार केलेलं लोणचं आणि पापड ग्राहकांना आवडतात आणि हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो. तसंच गुणवत्ता, स्वच्छता आणि योग्य पॅकिंग यावर लक्ष दिल्यास हा व्यवसाय वाढवता येतो आणि त्यामुळे खूप फायदा होऊ शकतो. आता असाच एक फायदेशीर व्यवसाय म्हणजे मसाले निर्मिती. हा सुद्धा एक लोकप्रिय उद्योग आहे. भारतीय स्वयंपाकात मसाल्यांना अत्यंत महत्त्व आहे. घरगुती मसाले तयार करून विक्री केल्यानं चांगला नफा मिळू शकतो. पण मसाले तयार करताना शुद्धता आणि चव टिकवणं आवश्यक असतं. योग्य ब्रँडिंग आणि मार्केटिंग केल्यामुळे मसाले उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. तसंच सध्याच्या काळात बेकरी उद्योग शहरांमध्ये वेगानं वाढतोय. केक, बिस्किट, ब्रेड आणि स्नॅक्स यांना मोठी मागणी आहे. बेकरी व्यवसाय घरातून किंवा छोट्या दुकानातून सुरू करता येतो. दर्जेदार साहित्य, स्वच्छता आणि भन्नाट चव यामुळे ग्राहक आकर्षित होतात आणि या पदार्थांच्या खरेदीकडे वळतात. या व्यवसायासोबतच अजून एक लोकप्रिय व्यवसाय म्हणजे टिफिन सेंटर. हा शहरी भागातला एक लोकप्रिय व्यवसाय आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना घरगुती जेवणाची गरज असते. चवदार, चविष्ट आणि स्वच्छ जेवण दिल्यास ग्राहक कायम राहतात. हा व्यवसाय महिलांसाठी आणि छोट्या उद्योजकांसाठी चांगला पर्याय आहे आणि या व्यवसायातून भरपूर नफा कमवता येऊ शकतो. आता पुढे बघू काही डिजिटल व्यवसाय जे बिझनेसमध्ये खूप मोठा फायदा मिळवून देतात. मंडळी, आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि मोबाईलमुळे व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. डिजिटल मार्केटिंग हा सध्या सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय आहे. अनेक कंपन्या आणि छोटे व्यवसाय ऑनलाईन प्रसिद्धीसाठी डिजिटल मार्केटिंगचा वापर करतात. तसंच सोशल मीडिया व्यवस्थापन, जाहिरात मोहिमा आणि वेबसाईट प्रमोशनच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग व्यवसाय सुरू करता येतो आणि सध्या या व्यवसायांना प्रचंड स्कोप आहे. आणि यातलाच एक व्यवसाय म्हणजे ई-लर्निंग. हा शिक्षण क्षेत्रातील मोठा बदल आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी घर बसल्या शिक्षण घेऊ शकतात. जर तुम्हाला एखाद्या विषयात चांगलं ज्ञान असेल तर तुम्ही ऑनलाईन कोर्स तयार करून इतरांना शिकवू शकता, तेही घर बसल्या. यातून आर्थिक उत्पन्न मिळवता येतं. त्यामुळे हा व्यवसाय देखील मोठा नफा मिळवून देतो. आता बघूया कंटेंट क्रिएशन. कंटेंट क्रिएशन हा डिजिटल माध्यमांमधील लोकप्रिय व्यवसाय आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, ब्लॉग आणि पॉडकास्टच्या माध्यमातून माहिती आणि मनोरंजन देणारा कंटेंट तयार करून उत्पन्न मिळवता येतं. चांगला आणि विश्वासार्ह कंटेंट तयार केल्यानं मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आपल्या चॅनलकडे वळतात आणि या व्यवसायातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैसा कमवता येतो. तसंच IT सपोर्ट व्यवसायही डिजिटल क्षेत्रातला महत्त्वाचा व्यवसाय आहे. कॉम्प्युटर, नेटवर्किंग आणि सॉफ्टवेअर संबंधित सेवा देऊन हा व्यवसाय सुरू करता येतो. शाळा, अर्कालये आणि उद्योगांना IT सपोर्ट्सची सतत गरज असते आणि रिटेल ई-कॉमर्स क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. ऑनलाईन खरेदीची सवय वाढल्यामुळे ई-कॉमर्स व्यवसाय झपाट्यानं वाढतोय. ड्रॉप शिपिंग हा ई-कॉमर्समधील नवीन व्यवसाय प्रकार आहे. या व्यवसायात साठवण्याची गरज नसते. ग्राहकांकडून ऑर्डर घेतल्यानंतर सप्लायर थेट ग्राहकाला पाठवतो. त्यामुळे हा व्यवसाय देखील खूप सोपा आणि फायदेशीर आहे. तसंच ऑनलाईन फॅशन आणि ॲक्सेसरीज व्यवसाय हा तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. कपडे, ज्वेलरी आणि फॅशन वस्तू ऑनलाईन विक्री करून चांगला नफा मिळवता येतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्यवसायाला मोठा बाजार मिळू शकतो. यासोबतच कपड्यांचे दुकान हा पारंपरिक पण लोकप्रिय व्यवसाय आहे. डिझायनर कपड्यांना बाजारात मोठी मागणी असते. फॅशन ट्रेंड समजून घेतल्यानं या व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं. याशिवाय टेलरिंग व्यवसाय हा कायम मागणीत असलेला व्यवसाय आहे. कपडे शिवण्याचं कौशल्य असल्यास घरातूनही हा व्यवसाय सुरू करता येतो. फॅशन डिझाईन शिकल्यास व्यवसाय अधिक वाढवता येतो आणि उत्पन्न मिळवता येतं. तसंच फर्निचर होलसेल व्यवसाय घर आणि कार्यालयांसाठी लागणाऱ्या फर्निचरच्या विक्रीशी संबंधित आहे. बांधकाम उद्योग वाढत असल्यामुळे फर्निचरची मागणीही वाढतीये. योग्य पुरवठादार आणि ग्राहक नेटवर्क तयार केल्यास हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. आजच्या काळात व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक नसते, पण योग्य माहिती, नियोजन आणि मेहनत असेल तर छोट्या व्यवसायातूनही मोठे यश मिळवता येतं. सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून उद्योगांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण दिलं जातं आणि योजनांचा लाभ घेतल्यानं व्यवसाय सुरू करणं सोपं होतं. व्यवसाय सुरू करताना बाजारातील मागणी, स्वतःचं कौशल्य, उपलब्ध साधनं आणि आर्थिक नियोजन यांचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. व्यवसायात सातत्य, गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास राखणं व्यवसायाच्या यशासाठी आवश्यक असतं आणि आजच्या स्पर्धेच्या युगात जो व्यक्ती नवीन संधी शोधतो आणि मेहनत करण्याची तयारी ठेवतो तोच यशस्वी होतो. शेतीपूरक व्यवसाय, खाद्य उद्योग, डिजिटल सेवा, ई-कॉमर्स आणि पारंपरिक कौशल्यांवर आधारित उद्योग या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. योग्य व्यवसाय निवडून त्यावर प्रामाणिकपणे काम केल्यानं आर्थिक स्वावलंबन मिळवणं शक्य आहे. पण व्यवसाय हा फक्त पैसा कमवण्याचा मार्ग नसून स्वतःच्या क्षमतेचा आणि कल्पकतेचा वापर करण्याची संधी आहे.
योग्य निर्णय, योग्य वेळ आणि योग्य प्रयत्न यामुळे कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हालाही आर्थिक प्रगती करायची असेल तर आजच योग्य व्यवसाय निवडा आणि आत्मविश्वासानं सुरुवात करा. मंडळी, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या गर्जना मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.